विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बॉम्बे ब्लड ग्रुप. आता आतापर्यंत आपल्याला ब्लड ग्रुप म्हणले की आपल्या डोळ्यासमोर 4 टाईप येतात. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी आणि ब्लड ग्रुप ओ. हे 4 ब्लड ग्रुप माहित होते, पण आता हे बॉम्बे ब्लड ग्रुप काय आहे, ते बॉम्बे ब्लड ग्रुप काय आहे, त्याची डिस्कवरी कोणी केली आणि कधी केली, हेच आज आपण बघणार आहोत. हे बॉम्बे ब्लड ग्रुप जे आहे, ते बॉम्बे ब्लड ग्रुपची डिस्कवरी केली आहे डॉक्टर वाय.एम. भेंडे यांनी 1992 ला ह्या ब्लड ग्रुपची डिस्कवरी केलेली आहे. हे कशानुसार केली किंवा बॉम्बे ब्लड ग्रुप कशानुसार डिसाईड केलं जातं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. आपल्या ज्या रेड ब्लड सेल असतात, ब्लड सेलचे जे टाईप आहेत, त्याच्यातली जी एक टाईप आहे बघा रेड ब्लड सेल. आता रेड ब्लड सेल जे असतात, ह्या रेड ब्लड सेलच्या सरफेसवर एक अँटीजन असतो, कॉमन अँटीजन आहे, त्याला आपण म्हणतो एच अँटीजन. रेड ब्लड सेलच्या सरफेसवर जे अँटीजन आहे त्याला काय म्हणतो आपण, हे एच अँटीजन आहे. आता हे एच अँटीजन प्रत्येक रेड ब्लड सेलवर असते एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या स्टेजेसच्या वेळेस, म्हणजे कॉमन अँटीजन आहे. आता जसं जसं एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटची स्टेज वाढत जाईल तसं तसं एच अँटीजन जे आहे ह्याचं कन्व्हर्जन होत जातं. आणि एच अँटीजन जे आहे ह्याचं कन्व्हर्जन जर समजा ए अँटीजन मध्ये झालं, एचचं कन्व्हर्जन कशात व्हायलंय, ए अँटीजन, तर त्या पेशंटचं किंवा त्या पर्सनचं ब्लड ग्रुप काय असणार, ए ब्लड ग्रुप. आता ह्याच एच अँटीजनचं कन्व्हर्जन जर समजा बी अँटीजन मध्ये झालं, एचचं कन्व्हर्जन बी अँटीजन मध्ये, तर ब्लड ग्रुप काय असणार, बी ब्लड ग्रुप. आता ह्या एच अँटीजनचं जर कन्व्हर्जन ए आणि बी दोन्ही अँटीजन मध्ये झालं, तर ब्लड ग्रुप असणार ए बी. पण हे जे एच अँटीजन आहे हे एच अँटीजनचं कन्व्हर्जनच झालं नाही, कन्व्हर्जन झालंच नाही. एच अँटीजन जशाला तसं येतच राहिलं, तर त्यावेळेस त्या पर्सनचं ब्लड ग्रुप असतंय ओ ब्लड ग्रुप. ओ ब्लड ग्रुप. ह्याच्यानुसार आपण ब्लड ग्रुपच्या टाईप पाडतो. आता हे ज्याच्या रेड ब्लड सेलच्या सरफेसवर ए अँटीजन आढळलं तर त्याचं ब्लड ग्रुप ए असणार. रेड ब्लड सेलच्या सरफेसवर बी अँटीजन आढळलं तर ब्लड ग्रुप बी असणार. रेड ब्लड सेलच्या सरफेसवर जर ए आणि बी दोन्ही अँटीजन आढळले तर ब्लड ग्रुप असणार ए बी. आणि रेड ब्लड सेल जे आहेत, रेड ब्लड सेलच्या सरफेसवर कोणताच अँटीजन आढळत नसेल तर ब्लड ग्रुप असतो ओ. बरोबर का? पण 1952 मध्ये डॉक्टर वाय.एम. भेंडे ह्या डॉक्टरला पहिल्यांदा अशी केस आढळली की असे काही पेशंट आढळले की त्या पेशंटच्या रेड ब्लड सेलवर कोणताच अँटीजन नाही, हेच अँटीजन पण नाही. मग आता हेच अँटीजन पण नाही, रेड ब्लड सेलच्या सरफेसवर हेच अँटीजन पण नाही, मग ही रेड ब्लड सेलचं जे एच अँटीजन जे होतं हे एच अँटीजनच ऍब्सेंट आहे. म्हणजे आता जर समजा एच अँटीजन असतं तर आपण ओ ब्लड ग्रुप दिलं. जर एचचं कन्व्हर्जन ए आणि बी मध्ये झालं तर ए बी, आणि बी मध्ये झालं तर बी, आणि एचचं कन्व्हर्जन ए मध्ये झालं तर ब्लड ग्रुप ए. पण आता हे जे बेसिक अँटीजन होतं एच अँटीजन, हे एच अँटीजनच नव्हतं. आणि हे जे पेशंट सापडले होते ज्याच्या रेड ब्लड सेलवर एच अँटीजनच नव्हते, हे पेशंट फर्स्ट टाइम सापडले कुठे होते किंवा कुठे आढळून आले होते, ते आढळून आले होते आपल्या सध्याची जी आपली मुंबई आहे त्याला 1952 मध्ये काय बॉम्बे नावाने ओळखलं जात होतं. म्हणजे बॉम्बे परिसरात हे असे पेशंट आढळून आले त्याच्या रेड ब्लड सेलवर कोणतंच अँटीजन नव्हतं. मग ह्याला एक नवीन ब्लड ग्रुपचं नाव देण्यात आलं, त्या ब्लड ग्रुपला वाय.एम. भेंडेने नाव देऊन टाकलं बॉम्बे ब्लड ग्रुप. बॉम्बे ब्लड ग्रुप. अशा प्रकारे 1952 ला डॉक्टर वाय.एम. भेंडे यांनी बॉम्बे ब्लड ग्रुपची डिस्कवरी केली.